आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण, अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री, उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शेकापची मागणी। सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महामार्ग रद्द करण्याची मागणी। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी ते नागपूर महामार्गाला समांतर जात असून अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त होऊन अनेक शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत। शेतकऱ्यांचा विचार करून हा महामार्ग रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे। सांगली शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विविध कार्यक्रमानिमित्त दौरा आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी लेखी निवेदन देऊन भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण केलेल्या मागणीचा विचार करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे दिगंबर कांबळे यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला समांतर जात आहे। या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत, यामुळे शेतकरी अल्पभूधारक व भूमिहीन होणार आहे। शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून 19 गावातून जात आहे। या भागातील द्राक्ष, डाळिंब, ऊस व इतर बागायती पट्ट्यातून हा महामार्ग जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। सांगली जिल्ह्यातील पूरबाधित नदीकाठावरील गावांमधून हा महामार्ग जात असल्याने पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याचा गांभीर्याने प्रशासनाने विचार करावा। महामार्गाला टाकण्यात येणाऱ्या उंच भराव्याला पाणी थांबून शेती नापीक होणार आहे। यापूर्वी झालेल्या रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावर अत्यंत कमी वाहनांची वर्दळ आहे। त्याच महामार्गाला नियोजित महामार्ग जोडावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी शेकापचे प्रदेशाध्यक्ष दिगंबर कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष घनश्याम नलवडे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, भूषण गुरव, राहुल जमदाडे, विष्णू सावंत, एकनाथ कोळी, सनी करीम, गजानन सावंत, रमेश कांबळे, प्रकाश पाटील, रवी साळुंके, दिनकर निकम, शिवाजी शिंदे, वामन कदम, बाळासाहेब लांडगे, सुभाष जमदाडे, दिनकर निकम, हनुमंत सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आपल्या कवठेमहांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल। यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठेमहांकाळ।